तुम्ही पण प्रवास एन्जॉय करा. सॉरी सॉरी सॉरी. असे ते शंपलला वेगळा असतं कलर तिचा. आता प्रमोद भाऊ काय सांगता माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल तुम्ही बघितलंच असेल. तर आमच्या मंडळाची नवरात्र उत्सव असते मित्रांनो. यावर्षी 25वं वर्ष आहे. तर त्या निमित्ताने आम्ही जातोय मूर्तीच्या सिलेक्शनसाठी. देवीची मूर्ती घेण्यासाठी ती सिलेक्ट करायला आम्ही जातोय पनवेलला. तर रिक्षा घेऊन जातोय मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि एक नवीन फीचर आलाय हाईप म्हणून, ते पण करून टाका मित्रांनो. हाईप करा म्हणजे व्हिडिओ एकदम टॉपला जाईल. तर या माझ्यासोबत, चला. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय. आमचा केतनदा लेट आला, थोडा लवकर निघणार होतो. हा बघा, तर लवकर निघणार होतो पण केतनदा आमचा लेट आला म्हणून थोडा लेट झालं. आता निघालोय. आता तुम्ही पण प्रवास एन्जॉय करा. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही पण प्रवास एन्जॉय करा. आम्ही पोचल्यावरती तुम्हाला भेटतो. कलर डिफरंटच देतील, नंतर सांगते ना असं. हो, ते शंपलला केलेले असतात मूर्त्या, पण ओरिजिनल देत नाही. ती जवळ महिनाभर तिला कलर केलेला असतं, पण ती 2 दिवसाची कलर केलेली असते. असं आहे ते. ते शंपलला वेगळा असतं कलर तिचा. आता प्रमोद भाऊ काय सांगता माहिती आहे. त्यांच्या आता गौर बिवर नाही, मीच दिली करून. तेव्हा त्यांची गौर दिली मी करून. तसा चेंज आहे. हो, जसा अशी बॉडी घालायची अशी. हो, चंदन कलर चंदन कलर. हो, चंदन कलर. आता इथे पनवेलला आलो होतो. तुम्ही बघितलं देवांच्या मूर्त्या होत्या तिथे. पण आता इथून आम्ही जातोय पेनला. तिकडे पण बघणार आहोत कशा मूर्त्या आहेत, काय प्राइस आहेत वगैरे. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता 30 किलोमीटर पुढे आलो आहोत पनवेलच्या. पेनच्या अगोदर आहोत, हमरापूरला. म्हणजे बघा समोर इथे मूर्ती कारखाना आहे. इथे खूप सारे आहेत बघा. हा रस्ता आहे, हमरापूरच्या आतमध्ये आलोय आणि इथे हा मूर्ती कारखाना आहे, तिथे आलोय आम्ही. तर खूप सारे इथे कारखाने आहेत. आता इथे बघू कुठली मूर्ती पसंत पडते. पनवेलला गेलो होतो, पनवेललाच जाणार होतो पण तिथे खरं तर बजेटमध्ये नाही बसली मूर्ती. खूप महाग सांगत होते म्हणून म्हटलं थोडं पुढे येऊ इथे आणि चेक करूयात. तर बघूयात आता पुढे.
जातोय घरी. जरा बजेटच्या बाहेर आहेत मूर्त्या. निराशा झाली आमची. हा. आणि आम्ही पहिली मूर्ती 16ला आलेलो ना, हा, तिथे मूर्त्याच नाहीत, त्यांनी बनवलेल्याच नाही. तशा मूर्त्या नाही आहेत म्हणून आता बघूयात बघूया दुसरीकडे. आता दुसरीकडे. आता जातोय घरी. A few moments later. तर मित्रांनो पोचलो जस्ट घरी. आता वाजल्यात 7:30. खूप उशीर झाला कारण येताना खूप ट्रॅफिक होती. डेंजर म्हणजे खूपच. नवी मुंबई रोडला खूपच ट्रॅफिक असते, तर खूप ट्रॅफिक होती. आता 7:30 वाजल्यात. आता पोचलोय. जाताना काय वाटलं नाही. जाताना 80 किलोमीटर, येताना 80 किलोमीटर असं आलो मित्रांनो. पण जाताना काय वाटलं नाही, पण येताना खूप वैताग आला. म्हणजे खूपच ट्रॅफिक होती. आणि आता पोचलोय. आणि मूर्त्या पण बजेटमध्ये नाही बसल्या, खूपच महाग आहेत यावर्षी. त्यामुळे बघूयात आता दुसरीकडनं, इथूनच जवळपासनंच कुठून तरी बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.